मंडळी या जेवायला. तर आज आम्ही बनवतोय कोंबडी वडे. तर कोंबडी वड्यांची ना प्रॉपर रेसिपी मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आजचा आमचा बेत आहे कोंबडी वडे आणि मटण. तर सर्वात आधी सांगते की काही जण गैरसमज करून घेतील की मामा आजारी आहेत आणि कोंबडी वडे आणि मटण खात आहेत. तर मामा बोलत होते की मला ना मटणाचा रस्सा आणि कोंबडी वडे खायचेत. मग माझ्या भाऊनी ना सकाळीच जाऊन मटण आणलं होतं आणि मस्त आम्ही इथे वडे बनवलेत आणि नंतर मटणाचा रस्सा. तर हा रस्सा आमचा आहे आणि मामांसाठी आम्ही ना कमी तिखटमध्ये बनवला होता. मटणाचा रस्सा, कोंबडी वडे आणि सुकं असं बनवलं होतं. मग सगळ्यात आधी मामीने मामांना जेवायला दिलं, नंतर आम्हालाही जेवायला वाढलं. कारण ना मामी आणि आईने ना जेवण वाढल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही आणि त्यांनाच आम्ही सांगतो, त्यांचा मान आम्ही त्यांना देतो. आणि खूप दिवसांनी आम्ही सर्वजण असं एकत्र जेवायला बसलो होतो, कारण मामा आजारी होते. 20-25 दिवसानंतर आम्ही एकत्र जेवण करत होतो. कारण कुटुंबाबरोबर ना असं एकत्र जेवण करण्याचं जे सुख असतं ना, ते सगळ्या सुखांपेक्षा लय भारी असतं. चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.